नमस्कार. चला, आज एक अशी गोष्ट ऐकूया जी आपल्याला कर्माच्या आणि शरणागतीच्या अथांग शक्तीची ओळख करून देईल. ही गोष्ट आहे एका अशा माणसाची, एका अशा तांत्रिकाची ज्याचं आयुष्य दैवी कृपेने अक्षरशः बदलून गेलं. ही आहे बंगारप्पाच्या तारण्याची कथा. कथेची सुरुवातच इतकी विचित्र आहे की विचार करा, एक माणूस एका विहिरीत उलटा लटकलेला आहे. तर गोष्टीचे निवेदक शंकर भट यांना खूप तहान लागली होती आणि ते एका विहिरीजवळ पोचले. त्यांनी सहज आत डोकावून पाहिलं आणि काय दिसतंय तर एक माणूस एका फांदीला धरून कोलांटी उड्या मारतोय. पण आश्चर्याचा धक्का तर पुढे होता. त्या अनोळखी माणसाने शंकर भटांना पाहिलं आणि ओळखल्यासारखं म्हणाला, "अरे शंकर भटा, अरे वा, मी तुझीच वाट पाहत होतो." मग त्या माणसाने विहिरीतून पाणी काढलं आणि तो घटाघटा प्यायला आणि त्याच क्षणी एक चमत्कार झाला. पाणी तो पित होता, पण तहान मात्र शंकर भटांची भागत होती. अविश्वसनीय, नाही का? या विलक्षण माणसाचं नाव होतं बंगारप्पा आणि हा होता त्याच्या शक्तीचा पहिला अगदी छोटासा परिचय. पण मग प्रश्न येतो की हा बंगारप्पा होता तरी कोण? आणि त्याच्याकडे ही अशी विचित्र शक्ती आली कुठून? आता बंगारप्पा स्वतःच आपल्या त्या भयाण काळोख्या भूतकाळाबद्दल सांगायला सुरुवात करतो. बंगारप्पा नुसतं नाव नव्हतं, ते एक दहशत होती. तो काळ्या जादूमध्ये इतका पारंगत होता की भूत, प्रेत, पिशाच्च त्याच्या एका इशाऱ्यावर नाचत. लोक त्याच्या नावानेच थरथर कापायचे. आपल्या शक्तीचा वापर तो फक्त लोकांना घाबरवण्यासाठी, छळण्यासाठी आणि त्यांची संपत्ती लुटण्यासाठी करायचा. त्याच्या चेहऱ्यावरचे माणुसकीचे भाव कधीच नाहीसे झाले होते. तिथे दिसायची ती फक्त एक क्रूर, राक्षसी छटा. पण म्हणतात ना, गर्वाचं घर नेहमी खाली असतं. आपल्या शक्तीच्या अहंकारात बंगारप्पा इतका आंधळा झाला की त्याने थेट एका दैवी बालकाला, साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांना आव्हान देण्याची घोडचूक केली. त्याला हे कळलंच नाही की ज्याला तो आव्हान देतोय ते स्वतः दत्तात्रेयाचे अवतार आहेत. त्याने एकामागे एक 3 भयंकर प्रयोग केले. पहिल्यांदा त्याने पाण्यावर मंत्र म्हणून श्रीपादांच्या आजोबांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. पण श्रीपादांनी फक्त त्यांच्या पोट्यावरून हात फिरवला आणि त्या मंत्राचा प्रभावच नाहीसा झाला. दुसऱ्यांदा त्याने असंख्य विषारी साप बोलावले, पण ते साप घरात आले आणि अगदी पडद्यांसारखे शांतपणे लटकत राहिले. कोणालाही त्यांनी काहीही इजा केली नाही. आणि तिसरा, सर्वात भयंकर प्रयत्न म्हणजे त्याने श्रीपादांची कणकेची बाहुली बनवून तिला 32 ठिकाणी सुया टोचल्या. पण त्याचा एकही डाव यशस्वी झाला नाही. उलट कर्माचा खेळ सुरू झाला. त्याने जे काही दुसऱ्यांसाठी पेरलं होतं तेच त्याच रात्री त्याच्यासाठी उगवलं. ती एक रात्र त्याच्यासाठी कर्मवेदनांची रात्र ठरली. त्या एका रात्रीत त्याने आयुष्यभराची पापं भोगली. त्याचं शरीर पाण्याने इतकं सुजलं की त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. ज्या सापांना त्याने दुसऱ्यांना मारायला पाठवलं होतं ते सगळे साप परत आले आणि त्यालाच चावू लागले. आणि त्याने त्या पुतळ्याला ज्या 32 ठिकाणी सुया टोचल्या होत्या ना, बरोबर त्याच 32 ठिकाणी त्याच्या शरीरात जणू कोणीतरी आगीचे लोळ घुसवल्यासारख्या वेदना होत होत्या. या भयंकर वेदनेच्या क्षणी जेव्हा मृत्यू अगदी डोळ्यासमोर दिसत होता तेव्हा तेव्हा बंगारप्पाचा सगळा अहंकार, सगळा माज गळून पडला. त्याला कळून चुकलं की त्याची ही क्षुद्र शक्ती त्या दैवी शक्तीपुढे काहीच नाहीये. आणि त्याच्या आयुष्याच्या त्या सर्वात कठीण क्षणी त्यानं काय केलं असेल? त्यानं त्याच बालकाला, त्याच श्रीपाद श्रीवल्लभांना मनापासून शरण गेला, ज्यांना तो काही तासांपूर्वी नष्ट करायला निघाला होता. आणि त्याच्या याच संपूर्ण शरणागतीनं त्याच्यासाठी कृपेचं दार उघडलं. आणि त्या शरणागतीच्या क्षणी त्याला श्रीपादांचे दिव्य दर्शन झाले. ते बालक त्याच्यासमोर उभं होतं आणि त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर फक्त आणि फक्त करुणा होती. प्रभू त्याला म्हणाले, "बंगारप्पा, घाबरू नकोस. मी तुझ्या अनेक जन्मांची कर्मे ह्याच एका रात्रीत नष्ट करत आहे." केवढी मोठी कृपा आहे ही! श्रीपादांनी फक्त त्याच्या वेदना थांबवल्या नाहीत, तर त्याची सगळी काळी जादू, त्या सगळ्या क्षुद्रविद्या नष्ट केल्या आणि त्याला एक नवीन, पवित्र योगशक्ती दिली. तीच शक्ती ज्यामुळे तो स्वतः पाणी पिऊन इतरांची तहान भागू शकत होता. आणि सोबत एक भविष्यही सांगितलं की जेव्हा तो शंकर भट नावाच्या भक्ताला भेटेल तेव्हा तो पूर्णपणे मुक्त होईल. तर बघा, बंगारप्पा कसा बदलला. जिथे आधी फक्त अहंकार होता, तिथे आता शरणागती होती.
जिथे काळ्या शक्तीचा वापर होता तिथे आता दैवी कृपेचा प्रवाह होता. जो कालपर्यंत लोकांना दुःख देत होता तोच आज लोकांची तहान भागवत होता. ही कथा आपल्याला हेच तर सांगते की कर्म अटळ असलं तरी खरी शरणागती त्या कर्मावरही मात करू शकते. बंगारप्पाची ही कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतोच. जर दैवी कृपा बंगारप्पासारख्या महाभयंकर पाप्याला असं बदलू शकते तर मग विचार करा, एका प्रामाणिक साधकासाठी, एका श्रद्धाळू भक्तासाठी त्या कृपेची शक्ती किती अफाट असेल. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.